नभोचषकचं वैशिष्ट्य असं आहे की अटल ब्रिजच्या एकदम जवळ, जिथं मुंबईला जोडणारा ब्रिज आहे त्याच्या एकदम जवळ नवीन जागेमध्ये. परंतु एक आम्ही असं केलेलं आहे की खेळाडू पनवेल आणि उरणमधला असावा, शहरातला नाही, पूर्ण पनवेल तालुका. तर 6.5 लाख मतदार त्या मतदारसंघात आहेत आणि इकडचं 3.5 लाख मतदार हे याच्यामध्ये उरणमध्ये आहेत. तर अशा अर्थीनं 10 लाख वोटर असलेला हा एरिया आहे. आणि त्या दृष्टीनं इथं जे शाळेत शिकतात ती मुलं असतील, शाळेच्या बाहेर जे तरुण आहेत, जे शाळा संपलेली आहे ज्यांची किंवा काय उद्योगधंद्यात असतील कशातही असतील, तर ते सुद्धा तरुणी नुसतं तरुणच नाही, तरुणी भाग घेऊ शकतील. मुलांचे सामने वेगळे आहेत, मुलींचे सामने वेगळे आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा मुलींनाही तितकीच संधी आम्ही दिल्या, जितके खेळ आम्ही आणि जितक्या स्पर्धा आमच्या मुलांच्या करता युवकांच्या करता आहेत, तर तितक्या स्पर्धा आम्ही युवतींकरता सुद्धा ठेवलेल्या आहेत. शरीर सौष्ठव जे आहे ते राज्यस्तरीवरचं आहे आणि कबड्डीमध्ये 4 सामने सुद्धा आम्ही राज्य स्तरावरचे खेळाडूंचे इथं प्रेक्षणीय सामने म्हणून आम्ही इथं ठेवलेले आहेत. तर त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये सगळ्यांना संधी मिळणार आहे. आणि नवीन जागेमध्ये आल्यानंतर एक जरा हा एरिया आहे ना आमचा, हा एरिया जर तुम्हाला बघायला मिळेल त्यावेळेस तुम्हाला वाटेल का फार सृष्टी सौंदर्य फार आहे. नावा शिवाजीला म्हणताय तुम्ही, तर त्याच्यामधलं एलिफंटा आणि इकडचं डेव्हलप झालेलं JNPT, अशा तरी उलवा रामबाग आहे तिथे. तर ह्या सगळ्या परिसरामध्ये आलेला माणूस इथं संध्याकाळी रामबागला पण जाऊन येणार आहे. म्हणजे ही बद्दल राज्यासारख्या अनेक लोक सगळे म्हणजे आपल्या जिल्ह्यातलेच नव्हे, मुंबईतले तर बऱ्याच ठिकाणी सुद्धा ते बघायला येत असतात. तर तेही पाहायला मिळणार आहे. दुसरं एखादा आम्ही आणखी दुसरा प्रयोग केलेला आहे. बाजूलाच तुमच्या ह्याच्या पलीकडे 500 मीटर गेलात तर आंतरराष्ट्रीय प्रकारचे क्रिकेटचे खेळाडू इथे येतात. दक्षिण आफ्रिकेची टीम इथं परवा इथं क्रिकेट खेळायला आली होती आणि नगरचे खेळाडू सुद्धा खेळायला आले होते. एक छान सुंदर असं क्रिकेटचे ग्राउंड बाजूला बनवलेले आहे. आणि आता त्याचं नाईटचे माजी खासदार म्हणतात, खासदार म्हणतात त्याला, खासदार चषक तिथं सुरू आहे आणि तिथं मोठे लाईट होते प्रकाश होतातले. तर म्हणजे ह्या एरियामध्ये आम्हाला असं आहे की ज्याला जो खेळ पाहिजेला आहे, ज्याला जी संधी पाहिजेला आहे ती संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे आमचं वैशिष्ट्य आहे. हा आडाचा कार्यकर्ता आहे. लहानपणापासून त्या गव्हाण विभागामध्ये अगदी शाळेमध्ये हायस्कूलमध्ये मोलमजुरी केलेली, 1 रुपया मजुरीवर रेल्वेचे काम केलेलं आहे. पाण्याचे हंडी डोक्यावर आणलेले आहेत, पाठी डोक्यावर आणलेले आहेत ह्याच विभागामध्ये. तर इथून घडलेला माणूस आहे. पण ह्या जमिनीने मला घडवले, इथून मला संस्कार दिले, संस्कृती दिली आणि त्याचा परिणाम रामशेठला मोठं होण्यावर झालं. तर रामशेठ ठाकूर हा याच्यातला एक बारीकसा छोटासा भाग आहे. तुम्ही त्याला काही जास्त जे रामशेठ ठाकूरने केलं ही गोष्ट ठीक आहे, पण रामशेठ ठाकूरने ते आपलं कर्तव्य समजून हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे मी याच्यामध्ये काही बडेजाव काय म्हणतो अशातला भाग नाही. पण रामशेठ ठाकूरचं नाव लोक देतात, माझं ग्रामपंचायत आमचं ठरतंय. तर याचा अर्थ असा आहे की मला धन्य झाल्याचं वाटते की आपण केलेल्या कामाचं चीज मानणारे लोक आहेत. आणि म्हणूनच आज जरा एका कुठल्या तरी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याचं घर तोडायला आज आले होते आणि त्यावेळेला भाजपवाला रामशेठ ठाकूर सगळे आमचे नेते आहेत की तिथं विरोध करायला हजर होते की इथे आम्ही पक्षीय दृष्टिकोन ठेवत नाही. आज त्यांचं तोडणार, आज म्हणजे आम्ही सुपात आहोत, उद्या आमच्यावरती येईल पाळी. तर तसं न करताना आम्ही इकडे काम करतो. रामशेठ ठाकूर हे आपलं कर्तव्य जातात. मला धन्यवाद देतो की मला वाटते, तुम्हाला वाटते की रामशेठ ठाकूर याच्यात आहेत भाग्य.